तर क्वेश्चन नंबर 5 फॉर्मल लेटर आपण बघत आहोत. या फॉर्मल लेटर मध्ये आपण नेमकं 5 मार्क कशी त्याची विभागणी असते हे पण आपण समजून घेऊ आणि नेमकं पत्र कसं लिहायचं असतं. तर तुम्हाला एक गोष्ट सर्वात महत्त्वाची लक्षात ठेवायची विद्यार्थी मित्रांनो, घाबरायचं कारण नाही. परीक्षेमध्ये नेमकं आलेला प्रश्न व्यवस्थित वाचा. परीक्षेमध्ये जो प्रश्न असेल त्या प्रश्नाच्या रिलेटेड आपल्याला पत्र लिहायचे आहे आणि त्या प्रश्नाच्या रिलेटेड तुम्हाला काही डिमांड असेल, तुमची काही कंप्लेंट असेल, तुम्हाला कोणाला शुभेच्छा द्यायच्या असतील तर पत्राच्या रिलेटेडच आपण लिहू शकता. तर त्या ठिकाणी सर्वप्रथम आपण काय करायचं, परीक्षेमध्ये आलेला जो तुमचा ऍड्रेस असेल तर सेंडर्स ऍड्रेस आपल्याला पहिले लिहायचा आहे. म्हणजे समजा या ठिकाणी सेंडर्स ऍड्रेस मध्ये मी एक सॅम्पल घेतो की जयेश वाय सोनार हा एक विद्यार्थी आहे, त्याचा आपण एक संदर्भ घेतला. जयेश योगेश सोनार तो राहणारा कुठला आहे बघा, तो राहतो महादेव लेन, नवापूर. त्यानंतर त्याचा आपण पिन कोड घेऊ शकता, त्या सिटीचा दिला असेल तर काही हरकत नाही, ऍड करा 425 418. त्यानंतर आपल्याला दिनांक लिहायचा आहे, हे मात्र विसरू नका. दिनांक त्या ठिकाणी आठवणीने लिहा. दिनांक आपण आजची घेऊया 14/2/2026. म्हणजे या ठिकाणी सेंडर्स ऍड्रेस, सेंडर्स नेम हे आपल्याला कंप्लीट करायचे आहे. दिनांक टाकायचे. एवढं जरी आपण लिहिलं तरी आपल्याला या ठिकाणी 1 मार्क त्या ठिकाणी आपण सहज मिळवू शकतो. त्यानंतर आता काय करायचे आहे, सर्वात महत्वाची गोष्ट की तुम्हाला पत्र नेमकं कोणाला लिहायचे आहे. म्हणजे फॉर्मल लेटर मध्ये एक फॉर्मॅट सारखा असू द्या की जो ऍड्रेस आलेला आहे तो पुस्तकात जो ऍड्रेस असेल तो तुम्हाला लिहायचा आहे. पण आता इथं बदल काय होणार आहे की तुम्ही नेमकं कोणाला पत्र लिहिताय. समजा तुम्हाला बँकेमध्ये बँकेमध्ये तुम्हाला जर एखादं त्या ठिकाणी अकाउंट ओपन करायचे असेल तर तुम्ही टू द ब्रांच मॅनेजर त्या ठिकाणी लिहिणार. तुम्हाला पीआय कडे पोलीस स्टेशन मध्ये एखादी कंप्लेंट करायची आहे की जोरात डीजे वाजतोय, आमच्या स्टडीचा पिरियड आहे, तर तुम्ही टू द पोलीस ऑफिसर किंवा टू द पोलीस सब इन्स्पेक्टर यांना तुम्ही पत्र लिहू शकता. किंवा अभ्यास दरम्यान जर लाईट जात असेल तर तुम्ही इलेक्ट्रिसिटीला टू द MSEB इलेक्ट्रिसिटी बोर्ड नवापूर, नंदुरबार, नाशिक, तुम्हाला जिथे तुम्हाला लिहायचे असेल. तर आज आपण जे पत्राबद्दल लिहिणार आहोत की आपल्या शाळेला त्या ठिकाणी एक ट्रिप ऑर्गनाईज करायची आहे आणि त्या ट्रिप ऑर्गनाईज करत असताना आपल्याला आता ट्रिप जर ऑर्गनाईज आहे, त्या ट्रिप मध्ये जर तुम्हाला त्या समोरच्या ट्रॅव्हलर्स कंपनीकडनं माहिती करून घ्यायची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, टू द ऑर्गनायझर. टू द ऑर्गनायझर. मग तो ऑर्गनायझर कुठला आहे, श्याम लक्झरी टूर सुरत. टू द ऑर्गनायझर श्याम लक्झरी टूर सुरत. आता समजा तुम्हाला त्या ठिकाणी माहिती करून घ्यायची असेल तर नेमकं तुम्हाला कोणाला लिहायचं आहे, प्रति आपण जेव्हा म्हणतो मराठीमध्ये, तो ऍड्रेस या ठिकाणी आला पाहिजे म्हणजे ते पत्र त्या ठिकाणी प्रॉपर पोहोचेल. आता पहिला पार्ट, दुसरा पार्ट आपला झालेला आहे. आता आपण काय करूया, त्या ठिकाणी पत्राच्या सब्जेक्ट खूप महत्वाचे आहे, कारण की जेव्हा एक्झामिनर पेपर तपासेल नेमकं पत्र कशासाठी आहे ते खूप गरजेचे आहे. म्हणून तुम्ही या ठिकाणी थोडं एक ओळ सोडून सब्जेक्ट लिहा. सब्जेक्ट काय विचारू शकतो तुम्ही बघा त्या ठिकाणी, एन्क्वायरी अबाउट स्कूल ट्रिप टूर. तुम्हाला एक शाळेचे ट्रिप दौरा चालला, टूर चालला आणि त्या टूर मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सब्जेक्ट मध्ये मोजक्या भाषेमध्ये लिहा. जास्त लॉंग सेंटेन्स नको, सिंपल सेंटेन्स असावं. किंवा तुम्ही या ठिकाणी अबाउट द ओपनिंग द सेविंग बँक अकाउंट, अबाउट कंप्लेनिंग द डीजे साऊंड, अबाउट द इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेम, अबाउट द वॉटर शॉर्टेज प्रॉब्लेम, म्हणजे असे अनेक छोटे छोटे तुम्ही त्या ठिकाणी टॉपिक वर तुम्ही छोटासा त्या ठिकाणी सब्जेक्ट मध्ये थोडक्यात माहिती असावी, ते लॉंग सेंटेन्स असावं. त्यानंतर हे झाल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. या ठिकाणी मग रिस्पेक्टेड सर,
रिस्पेक्टेड सर असतील तर सर घ्या, मॅडम असतील तर मॅडम. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायची की पत्र लिहिताना तुम्हाला डाव्या बाजूने सुरुवात करायची आहे आणि डाव्या बाजूने सुरुवात आणि डाव्या बाजूने आपण शेवट करणार आहोत. उजव्या बाजूने आपल्याला काही लिहायचं नाही हे लक्षात असू दे. त्यानंतर मग आता इथे होणार काय मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, की ज्यावेळेस तुम्ही हे लिहिल्यानंतर इतकी रचना केल्यानंतर इथे तुम्हाला कमीत कमी छोटे छोटे 2 किंवा 3 पॅराग्राफ, मग तो पॅराग्राफ 4 ओळींचा असेल 5 ओळींचा असेल, तर तुम्ही 2 पॅराग्राफ जरी लिहिले तर या 2 पॅराग्राफला आपण म्हणतो की मेन बॉडी ऑफ लेटर. ही लेटरची मेन बॉडी असते की जवळपास त्याला एक्झामिनर 2 मार्क देत असतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही संपूर्ण माहिती त्या ठिकाणी चौकशी करा, चर्चा करा की तुम्ही टूर संदर्भात जर चर्चा करत आहात तर नेमकं टूर कुठे चालला, कसा पॅकेज आहे, हे सर्व तुम्हाला त्याच्यात माहिती करायची आहे आणि विद्यार्थ्यांसाठी काही कन्सेशन आहे का, हे असं पत्र तुम्हाला लिहायला पाहिजे. त्यानंतर मेन बॉडी ऑफ लेटर लिहिलं, समजा या ठिकाणी आपण आलो, मेन बॉडी ऑफ लेटर आपली संपली आणि मग शेवटी तुम्हाला काय करायचं की फॉर्मल लेटर मध्ये युअर सिन्सिअरली किंवा युअर फेथफुली, मग या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव लिहा शेवटी तुमचं नाव लिहा. वेळ पडल्यास असेल पण एक ऍड्रेस मध्ये जे नाव असेल तेच मात्र लिहा. आपलं पर्सनल नाव त्या ठिकाणी लिहायचं बिलकुल रिस्क न घ्या. जे पेपरमध्ये आहे ते व्यवस्थित वाचा. A1 A2 दोन प्रकारची पत्र असतील, आपण फॉर्मल संदर्भात बोलत आहात आणि त्या ठिकाणी एवढं जरी लिहिलं तर तुम्ही त्या ठिकाणी सहज एक 5 मार्कापर्यंत तुम्ही सहज त्या ठिकाणी पोहोचाल. याची रचना असते. 1 पॅराग्राफला तुम्ही 1-1 मार्क म्हटलं तरी चालेल, 2 मार्क ते होतील, 1 ने 1 2, 2 4 आणि 5 मार्क, असे टोटल 5 मार्काला हे पत्र असेल. ती रचना आहे, ती स्टेप आहे, ती समजून घ्या. आणि आजचा व्हिडिओ हा इन्फॉर्मेटिव्ह आहे. मी आशा बाळगतो की नेमका फॉर्मॅट ऑफ लेटर तुम्हाला कळाला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण यापुढे देखील संपूर्ण 10वीच्या रायटिंग स्किलला त्या ठिकाणी सिरीज मी त्या ठिकाणी सुरू केली आहे. थँक्यू व्हेरी मच.